सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा। नमस्कार 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 मंडळी, मी आशिष पवार मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या हक्काच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा। सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा। तर मंडळी, आज आपण आलेलो आहेत कळव्यामध्ये आणि कळव्यामधील या सगळ्या माहेरवाशीण पुन्हा एकदा आलेले आहेत सोहळा सख्यांचा या कार्यक्रमामध्ये। तर आपण पहिला खेळ खेळूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला। प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी टॅलेंट नक्कीच असतं आणि ते टॅलेंट काय ते आपल्याला माहिती असतं, पण ते टॅलेंट हे सगळं या भांड्यामध्ये दडलेलं आहे। मी प्रत्येक ताईकडे जाणार, ती ताई चिठ्ठी उचलणार, त्या चिठ्ठीमध्ये जे असेल ते ताईने करून दाखवायचे आणि जे ताई उत्तम सादरीकरण करेल तिला मिळणार आहे लगेच भेटवस्तू। तुमच्या समोर तुमच्या मागे जे रुखवत मांडून ठेवलेले आहे त्यातल्या भेटवस्तू तुम्हाला बक्षीस म्हणून मिळणार आहे। आता ह्यातली चिठ्ठी काढा आणि ह्या चिठ्ठीवरती आहे धनी असं आलेलं आहे, धनी। आता ह्या धनीवरनं असं आहे की एक वाक्य आहे, धनी माझं तुमच्यावर लई जीव आहे। हे वाक्य रागात बोलायचे, लाजत बोलायचे आणि नाचत नाचत बोलायचे। धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे। अतुल धनी माझं लई प्रेम आहे तुमच्यावर। ईश्वर। हा, आणि आता रागात हा, धनी माझं तुमच्यावर लई जीव आहे पण तुम्हाला कळतच नाही। बरं, आणि आता नाचत नाचत हा, धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे ओ धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे धनी, तुम्हाला कळेल का हो कधी ओ धनी ओ धनी। ते बघा धनी पण बघा, हो हो त्यांना पण कळलेलं आहे। आणि आता ह्यातली चिठ्ठी काढायची आहे, बघूया आता ह्या ताईंना काय येते। ओ, आणि या चिठ्ठीमध्ये आलेलं आहे नृत्य। दाजीची भाजी केली। इसला बघू चिठ्ठी यातली। झिक 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 झिक। तुम्ही मला ह्या ताईनं सुद्धा आलेलं आहे धनी। धनी माझं तुमच्यावर लई जीव आहे। हो हो माय गॉड। हा, आणि आता रागात हा, धनी हा, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे। हे रागात आहे। बरं ठीक आहे, आता नाचत हा, ओ धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ताईंसाठी। हा लवकर। आणि काय आलेलं आहे, बरं ही चिठ्ठी आलेली आहे, त्याच्यामध्ये आहे भाऊजी। आता ही चिठ्ठी अशी आहे की भाऊजी जेव्हा रागवतात तेव्हा ते कसं बोलतात ते करून दाखवायचं। तुमचे मिस्टर भाऊजी म्हणजे कोण हे विचारतात मला, रागवत नाही असं होऊच शकत नाही। बरं जेव्हा लाडात येतात तेव्हा कसं करून दाखवतात, मग ते तरी आता हे नका म्हणून ते लाडात येतच नाहीत। अय पांडा ऐक ना, इकडे बघ ना, हे पांडा मलाच बोलतात ते पांडा। काय बोलतात पांडा जेव्हा ते लाडात बोलतात ना, प्रेमात बोलतात ते पांडा बोलतात। हा, आणि या चिठ्ठीमध्ये आलेला आहे अभिनय। म्हणजे आता मी जे सांगेन ते ह्या ताईंनी तो अभिनय करून दाखवायचा आहे। आता मी सांगतो तसं करून बघ। हा, ए अगं सोनबाई
ए अगं सुनबाई, सुनबाई, आता काय मला खायला देशील की नाही? अगं काय मला खायला देशील का नाही? मला कशाला सांगताय तुम्ही? आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केले त्यांना देणार आहोत आपण सन मराठी वाहिनीकडून ही भेट वस्तू. आणि त्या ताई आहे ताई तुम्हाला आणि हा कप. सोहळा सख्यांचा ह्या कार्यक्रमाचा आमचा हाच उद्दिष्ट असतो की तुम्ही सगळ्यांनी माहेरी यावं आणि माहेरी आल्यानंतर त्या पद्धतीने एन्जॉय करावं, तो आनंद उपभोगावा. पण आता माहेरी आल्या म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणारच आणि त्याच माहेरच्या आठवणींबद्दल गप्पाटप्पा करण्यासाठी मी येणार आहे तुमच्याकडे. माहेर म्हणजे लाड कौतुक, सासर म्हणजे जबाबदारी. माहेर म्हणजे निवांतपणा, सासर म्हणजे कामात स्वारी. एक उमरा बदलतो बाईचं बाईपण आणि सासरी नांदणाऱ्या लेकीला म्हणूनच खुणावतं माहेरपण, म्हणूनच खुणावतं माहेरपण. माहेर म्हटल्यानंतर कोण डोळ्यासमोर येतं? पहिले बाबा येतात, कारण मी लहान असताना माझे बाबा वारले. खूप मला खेळवायचे, सगळीकडे घेऊन जायचे. ते गेल्यानंतर आम्ही एकदमच बघायला कोणी नव्हतं. गावाला आमची एकदम गरीब परिस्थिती होती, एकदम म्हणजे एकदम. जेवणाचे पण प्रॉब्लेम व्हायचे. आईने खूप कष्ट केले माझ्या, अजूनही करते. सगळ्यात मला खूप बाबांची आठवण येते. आता असते तर मला. ताई मला खात्री आहे की आज बाबा जिथे कुठे असतील ते खरंच खूप आनंदात असतील आणि खुश असतील की आज तुमचा एवढा छान चांगला संसार बघून, खूप चांगला संसार आहे आणि सुखाचा संसार बघून ते हो. खरंच खूप आनंदात असतील. माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? माहेर म्हटलं की आई वडील येतात, भाऊ येतात. अच्छा. आणि मग माझी एक बहीण आहे ती येते. अच्छा. ती म्हणजे मला सख्यापेक्षाही जास्त. डोळे पाणावले आहेत तुमचे. म्हणजे असं आहे की तिच्याबरोबरचं माझं नातं खूप घट्ट आहे. कारण लहानपणापासून आम्ही खूप म्हणजे अशा गोष्टी शेअर केल्यात ना सगळ्या, जे एका सख्या बहिणीसोबत होतं तसं. आणि आमच्यामध्ये भांडणं अशी होतात की एकमेकीला आम्ही तोडून बोलल्यासारखं वगैरे होतात, पण शेवटी आम्ही एकमेकींशिवाय राहूच शकत नाही, असं आमचं नातं आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. माझी आई आणि भाऊ. भाऊ माझा एक्सपायर झालेला आहे. भाऊचा खूप मोठा बिझनेस होता. 12 मे 2019 रोजी अचानक फोन आला की माझा भाऊ आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे म्हणून. पण ॲडमिट नव्हतं केलं त्याला. हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झाला होता. आम्ही इथेच जायला खूप उशीर झाला. 12 तासाचा रस्ता प्रवास नांदेड. तिथून गेल्यानंतर समजलं की भाऊ गेला. काही वडील नव्हतेच लहानपणापासून. दीपावळीला 15 दिवसापासून अगोदर वाट पाहायचं माझी की माझी बहीण येणार आहे. आता माझा भाऊ नाही आहे माझ्यासोबत, मी एकटीच आहे. बहीण पण नाही आहे, आई एक आहे माझी. मी शिव भाऊ. दीपावळीला मी माझ्या भावाला खूप मिस करते. कुठे आहेस तिथे, तुला खूप खूप बहिणीकडून शुभेच्छा. मी शिव. तोही तुम्हाला तितकाच मिस करत असेल, पण तो तितकाच खुशही असेल, आनंदात असेल आज तुम्हाला सुखात बघून, आनंदात बघून. माहेर म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता येणारच. माहेरच्या आठवणी आल्या की डोळ्यातून अश्रू हे येणारच. पण ह्याच चेहऱ्यावरती आता हास्य आणण्याचं काम सुद्धा ह्या माणसावर आहे, म्हणजे माहेरच्या माणसावर आहे. आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि आता सुरू करूया आपला पुढचा खेळ. आणि आता सुरू करूया आपला पुढचा खेळ. हे असं मी केलं? हरकत नाही, चला पुढचा खेळ सुरू करूया, ज्याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल दिल को
रिकामी खुर्ची हा हा लवकर 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 हा, इथे इथे त्या साईडला आहे इथे 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 लवकर लवकर इथे हा त्या साईड हा 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 हे बघ इथे इथे जेव्हा तेव्हा तिथे लवकर लवकर अरे लवकर धावत 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 लवकर. आणि आता 5 खुर्च्या रिकामी केलेल्या आहेत आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची, पण त्यासाठी म्युझिक प्ले. म्युझिक प्लीज. ठीक आहे बाबा, द्या म्युझिक द्या एकदाच काय ते. हा पटकन पटकन. व्हेरी गुड व्हेरी गुड. काय काय झालं? नाहीये खुर्ची. कुठे नाहीये नीट बघा. बघितलं हो. आणि आता 3च खुर्च्यामध्ये आहेत आणि आता बघूया कुठल्या ताई पटकवतायत त्या खुर्च्या, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल को तेरा देबा. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल को तेरा देबा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. Lyrical king, I'm the one. शपथ. हळू 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 हळू. या काय नाचत होतात तुम्ही? ओ हो. अरे ही ताई थांबतच नाहीये. हरकत नाही ताई, आम्हाला आता पुढे जाऊ दे. जाऊ आम्ही पुढे. हा आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. के जो बोला तो मन पंछी बन के डोला, तूने मन का द्वार जो खोला, मन का मा तू नच गेला. पायी 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला. फुलवा तू फुलवायचं की नुसतंच झुलवायचं, अगं अगं फुलवा तू फुलवायचं की नुसतंच झुलवायचं. शिंगरू मेलं हेलपाट्यानं असं नाही चालायचं, अगं फुलवा तू फुलवायचं की नुसतंच झुलवायचं. बस एक इशारा कर तू, तेरे लिए जान मैं दे दूं. फुलवा तू फुलवायचं की नुसतंच झुलवायचं. बस एक इशारा कर तू, तेरे लिए जान मैं दे दूं. तू चाहे तो नाम पे तेरे मैं अख्खा मुंबई कर दूं. बसा लवकर आधी, त्याचा ढिंचाक ढिंचाक करत. आणि कसं वाटतंय? गारगार वाटतंय. इथे आम्ही घामाने डबडबलोय आणि यांना गारगार वाटते. क्या बात आहे. खूप सुंदर ताई, तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन. तुम्हाला मिळते सन मराठी वाहिनीकडून खास भेटवस्तू. आणि सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला खास ही भेटवस्तू. हे घ्या. संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये कमाल केली आहे ना. आ हा हा. पण हीच अशीच धमाल मजा मस्ती करत असताना कधी कधी काय होतं माहिती ना, आपलीच व्यक्ती आपल्यामुळे कधीतरी दुखावली जाते आणि ती व्यक्ती इतकी दुखावली जाते ना की ती बोलतच नाही आणि तो अबोला इतका निर्माण होतो की ते नातं दुरावलं जातं. आमचा जो 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमात चुकबुल द्यावी घ्यावी हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये हाच अबोला आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. ते नातं जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या या सगळ्या तायांमध्ये अशी एक ताई आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी एक अबोला आहे
आता तो अबोला का आहे, कोणाबरोबर आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव संगीता अनिल परुळेकर. ताई कोणाबरोबर हा तुमचा अबोला आहे आणि किती वर्ष झाली आहेत? माझं अबोला माझ्या आईवडिलांच्या, माझ्या माहेरच्या लोकांच्या बरोबर आहे. पण तो का आहे, म्हणजे कशामुळे आहे? ॲक्च्युली मी लव्ह मॅरेज केलं, त्यामुळे माझ्याबरोबर ते बोलत नाहीत कोणी. किती वर्ष झाली त्यांना? 32 वर्ष झाले. ताई 32 वर्ष झालेली आहेत, पण या 32 वर्षात कधीच समोरून फोन आला नाही. नाही, तुम्ही कधी प्रयत्न केला? मी खूप प्रयत्न केले. आपली आई असताना आपल्याबरोबर बोलत नाही, त्यापेक्षा वाईट परिस्थिती काहीच नाही आहे. भाऊबीजेला मी अक्षरशः सकाळपासून रडतच असते. आता जग किती पुढे होत चाललंय, त्या मानाने तुम्ही माझ्याशी संपर्क केला पाहिजे. मला इथून सन मराठी टी व्हीमधून सांगायचं आहे की आज रामाने पण 14 वर्ष वनवासात काढले, पण त्यांना नंतर रामराज्य मिळालं. पण माझा अजूनही माहेरचा वनवास संपत नाही आहे. की त्यांनी जर मला कुठे बघितलं ह्या प्रोग्रामच्या थ्रू, तर माझ्याशी त्यांनी संपर्क साधावा. आता सध्या जरी तुमच्याशी तुमचे भावंड, तुमच्या बहिणी तुमच्याशी बोलत नसले तरी पण हा भाऊ नक्कीच तुमच्या माणसांबरोबरचा, तुमच्या हक्काच्या माणसांबरोबरचा जो अबोला आहे तो दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मी ताईंच्या सगळ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना मी एक विनंती करेन की मान्य आहे की आता ताई स्वतः ती चूक त्यांची कबूल करतायत. जे आयुष्य आपल्याला मिळतं त्या आयुष्यातले 32 वर्षाचा हा अबोला आहे. अजून हा अबोला ठेवून काय होणार आहे मला सांगा. आणि नंतर काय होतं ना, खूप उशीर होतो आणि त्यानंतर मग ती खंत आपल्या मनामध्ये राहते की कदाचित त्यावेळेला आपण एक पाऊल पुढे घेतलं असतं आणि बोललो असतो तर कदाचित आज ती व्यक्ती आपल्याबरोबर असते. आणि हा उशीर होऊ नये म्हणून मी अगदी कळकळीची विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना की प्लीज ताईंना एक फोन करा, त्यांना भेटायला या आणि एक अगदी मनापासून आपुलकीने एक मिठी मारा आणि मोठ्या मनाने माफ करा. बस मी एवढीच विनंती करतो. ह्यापुढे मी अजून काय बोलणार, पण हे जर झालं तर खरंच सांगतो यासारखा आनंद आम्हाला होणार नाही. ताई मला खात्री आहे की हा भाग जेव्हा बघतील तेव्हा नक्कीच तुम्हाला तुमच्या घरातून, तुमच्या माहेरकडून तुम्हाला फोन येईल आणि हा अबोला लवकरात लवकर दूर होईल. फक्त मी पण तुम्हाला एक सांगेन की समजा आता तुमच्या घरातले इथे समोर आहेत, आई आहे, भाऊ आहे आणि हा अबोला दूर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही काय सांगाल? मी त्यांना काहीच बोलू शकत नाही. मी फक्त माफी मागते, मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली. नक्कीच ताई, आणि मला खरंच खात्री आहे की हा भाग बघून नक्कीच तुम्हाला माहेरकडून फोन येईल आणि जो अबोला आहे तो अबोला खरंच दूर होईल आणि पहिल्यासारखं तुमचं जे नातं आहे ते पुन्हा घट्ट होईल. माझा भाऊ समजून तुमच्याबरोबर असं व्यक्त केलं रडणं की माझा भाऊ असते तर मी आत्ता भेटली असती तर अशीच रडली असती. पण नक्कीच ताई की तुम्ही माहेरी आलेल्यात आणि हा भाऊ आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही माहेरी आलेल्यात ताई, तर हा भाऊ तुम्हाला तुमची ओटी भरल्याशिवाय मी तुम्हाला इथून पाठवणार नाही आहे. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई इथे यायचं आणि या ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला. ताई आज माहेरी आल्यानंतर ओटी मला भरली खूप गेली. आनंद कसं झाला. वाटतं? मी दादांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडली. मला खूप समाधान वाटलं. दादा बोलले की मला भाऊ समजा, तर मला खूप आनंद झाला. पण ताई तुझी नुसतीच ओटी भरली जाणार नव्हती, तर मी एक तुळस सुद्धा तुला देणार आहे, तिचा सुद्धा स्वीकार कर. पण माहेराची नाही कशा कशाला गोडी. आज इथे हा जो भाग सादर करताना खरंच सांगतो की खूप छान वाटलं, खूप मजा आली आणि खरंच असं मनापासून वाटतं की खरंच थांबू नये.
पण काय करणार, आपल्याला या भागापुरता थांबावं लागतंय, कारण अर्थातच वेळ झालेली आहे संध्याकाळची, दिवे लावण्याची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या हक्काच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा.